मुंबईसाठी भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव तर शिवसेने 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रही। सूत्रांची माहिती, शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा सोडण्याची भाजपची तयारी। नवाब मलिकांच्या उपस्थितीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची मुंबईत बैठक। मलिकांवरून भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज। मलिकांशी चर्चा होऊ शकत नाही, भाजप भूमिकेवर ठाम। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट। शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती करायला हरकत नसल्याची माहिती, तर शक्य तिथे युती करण्याच्या शहांच्या सूचना। संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। युतीसह जागा वाटपावर चर्चा, तर येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार, संजय राऊतांची माहिती। मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, तर महापालिकेच्या निवडणुकीत वंचित सोबत काँग्रेसची आघाडी। राज्यभरात एकत्र कसं लढायचं याबद्दल दोघांमध्ये चर्चा। प्रचारासाठी शिवाजी पार्क मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ। शिंदेंच्या शिवसेनेचं मनसे शिवसेना उबाठाचाही महापालिकेकडे अर्ज। पार्कात ठाकरे बंधूंची एकत्र सांगता सभा होण्याची शक्यता। मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल। आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, मंत्रीपदही धोक्यात। मुंबईत पालिकेच्या जागा वाटपासाठी भाजपा आणि शिवसेनेची पहिली बैठक पार पडली। भाजपाचा 150हून अधिक जागांवर दावा आहे, तर शिवसेनेला 70 ते 80 जागा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संजय राऊतांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। भेटीमध्ये मनसे शिवसेना उबाठा पक्षाच्या युतीसह जागा वाटपावर चर्चा झाली। येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली। या भेटीमध्ये पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी जात असेल तर अमित शहांना काहीही हरकत नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतली। निवडणुकीतील पैशांचा गैरव्यवहाराचा मुद्दा अमित शहांकडे मांडण्यात आला। दरम्यान कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून खासदार सुप्रिया सुळेंना आश्वासन देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असून मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये शिवसेनेच्या मीरा माळी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। माजी नगराध्यक्ष आनंद पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी मीरा माळी यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली। नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत घोषणा ही 21 डिसेंबर रोजी करण्यात येणार। सांगोला तालुक्यामध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। यावेळी दीपक आबा साळुंखे यांनी शहाजी बापू पाटलांवर टीका करत मतदारसंघ राखीव ठेवल्याचा आरोप केला। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। हायकोर्टानं विशाल अग्रवालचा जामीन अर्ज फेटाळलाय। गेल्या 17 महिन्यांपासून विशाल अग्रवाल जेलमध्ये आहे। तपोवन परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या MICE सेंटरची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे। निविदा रद्द झाल्याचं शासनाच्या वेबसाईटवर स्पष्ट झालंय। गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून निविदा रद्द करण्यात आली असून पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलं। गोवा नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणामध्ये लुथरा बंधूंना गोवा पोलिसांनी अटक केली आहे। थायलंडमधून लुथरा बंधूंना भारतात आणण्यात आलंय। दरम्यान दिल्ली विमानतळावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं।
कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आलाय। दरम्यान कंबोडिया इथं जाऊन किडनी विकण्याची वेळ आलेल्या पीडित शेतकऱ्यानं सावकारावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। श्रम संहिता कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी भिवंडीमध्ये कामगार संघटनांकडून निदर्शने करण्यात आली। श्रम संहिता कामगाराविरोधात असल्याचं मत व्यक्त करत कामगारांकडून आंदोलन करण्यात आलं। बोरीवली पूर्वेकडील कतार रोड क्रमांक 3 वरील लक्ष्मी अपार्टमेंट ही इमारत कोसळली। वर्षानुवर्ष जुनी असलेली ही इमारत कोसळली, याबाबत पुढील तपास सुरू आहे। मुंबईच्या दहिसर पूर्वमधील शांतीनगर परिसरामध्ये जनकल्याण इमारतीखाली उभी असलेल्या एका टेम्पोला अचानक आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या लोकांनी मराठी माणसासाठी बोलू नये अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर केली। मराठी माणसाला पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी महायुती काम करेल असंही शिरसाट म्हणाले। महापालिका निवडणुकीची घोषणा होताच सांगलीतल्या मिरजमध्ये काँग्रेस, भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षातील 5 माजी नगरसेवकांसह 10 ते 15 इच्छुकांनी सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली। येत्या 19 किंवा 20 तारखेला या सगळ्यांचा मिरजमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार। पिंपरी चिंचवड पालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। अशातच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नाना काटेंनी खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्याला फोन केल्याचा दावा केलाय। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीकडे लागलंय। सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंनी स्पष्ट केलंय। महापालिकेच्या 102 जागांपैकी भाजपला 25 जागा देण्यात येतील असंही वाघमारेंनी सांगितलं। जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे मंत्री संजय सावकारे आणि आमदार सुरेश भोळेंकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। महापालिकेच्या 75 जागांसाठी 550 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी भाजप कार्यालयामध्ये मोठी गर्दी केली। सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीतील माकपकडून महापौर पदासाठी नवीन फॉर्म्युला देण्यात आलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 5 वर्षांमध्ये 5 महापौर देण्याची मागणी माकपनं केली आहे। सिल्लोड तालुक्यातील तलवाडा गावामध्ये आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी गावकऱ्यांनी गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हणून अब्दुल सत्तारांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांविरोधात प्रचार करून पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षाने मूर्तिजापूर येथील 4 पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे। संबंधित पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवकरांनी दिली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते श्रीनिवास पाटलांनी पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेतली। यावेळी पाटील यांनी त्यांच्या नातीच्या लग्नाची पत्रिका अजित पवारांना दिली। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये दिल्ली न्यायालयानं ईडीने दाखल केलेल्या तक्रार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर आरोपींविरोधात मनी लॉन्ड्रिंगची कारवाई पुढे चालणार नाहीये। या निकालामुळे गांधी कुटुंबाला दिलासा मिळालाय। शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील जगताप वस्ती येथील शिवराज जगतापांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज सकाळच्या सुमारास मादी बिबट्या जेरबंद झाली आहे। पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह येथे रवाना करण्यात आलं। सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे एका रात्रीत बिबट्यानं 3 पाळीव कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीमध्ये शेतकरी एकनाथ डोंगरेंच्या घराजवळील गायीच्या गोठ्यावर बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र पाळीव कुत्र्याने जोराजोरानं भुंकत या बिबट्याला पळवून लावलं। जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे आहे। जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। त्यामुळे सरोवरातील
कमळजा देवीचं मंदिर 15 फूट पाण्यामध्ये गेलंय. मात्र सरोवरातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ का होत आहे याचं कारण अस्पष्ट आहे. पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्यानं रस्त्यालगत पाण्याचे फव्वारे उडत आहेत. मात्र या पाण्याच्या नासाडीकडे लक्ष देण्याऐवजी काही नागरिकांनी याच पाण्याच्या फवाऱ्यामध्ये आपली वाहनं धुतली. देवाच्या आळंदीमध्ये सोमवारी सफला एकादशीच्या निमित्ताने पवित्र इंद्रायणी नदीची महाआरती करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकरी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या उसेगाव येथील कृष्णपेठ हनुमान मंदिरामध्ये धूळ यात्रा उत्सव सुरू झालाय. या यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. चंद्रपूरमध्ये राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाचं 22 डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. RSSचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. 280 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं 140 खाटांचं हे रुग्णालय देशातील कॅन्सर उपचारातील अत्याधुनिक रुग्णालय ठरणार असल्याचं बोललं जात आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये बारदान उपलब्ध झाल्यानं सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडाऱ्यातल्या तिबेटियन बाजारपेठेमध्ये उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. खास करून तिबेटियन स्वेटर आणि मफलरला नागरिकांची विशेष पसंती मिळते. कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीच्या वतीनं बांगला मुक्ती संग्रामातील विजया प्रित्यर्थ सलग 28व्या वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. त्यानिमित्ताने भारतीय सैन्य दलातील शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. पंढरपूरमधल्या कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून लाखो भाविक दरवर्षी या यात्रेला येतात. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये भिक्खू संघाचा चारिका सहवास उपक्रम पार पडला. यावेळी भंते प्रज्ञानंद थेरो यांनी मार्गदर्शन केलं. गौतम बुद्धांचे विचार जगाला शांतीकडे नेणारे आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं.